शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस उगवला आहे। ते म्हणजे अखेर कर्जमाफीची घोषणा झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला याबद्दलचे पत्र लिहून आज दिलेले आहे। आता या 12 बँकेत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्यांची कर्जमाफी अखेर झाली आहे असं स्पष्टपणे या पत्रामध्ये लिहिलेले आहे। आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आली आहे। ते म्हणजे आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अखेर घोषणा झाली आहे। याबद्दलचे मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला तशा प्रकारचे पत्र सुद्धा लिहिलेले आहे। तेच पत्र आता समोर आल्याने मी तुम्हाला विश्वासाने हे तुमचं कर्ज माफ झाल्याबद्दलचे अपडेट देत आहोत। त्यामुळे आता या पत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार टोटल 12 बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज हे आता माफ केले जाणार आहे। तर आता बघा त्या 12 बँका कोणकोणत्या असणार आहेत, सर्व शेतकऱ्यांनी इथं लक्ष देऊन बघायचं आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला तशा प्रकारचे सांगितले होते आणि आज अखेर पत्र लिहून सुद्धा त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट त्यांनी दिली आहे। मग आता या 12 बँकेत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी काढलेलं आहे तर ते माफ करावं अशा प्रकारचा निर्णय यामध्ये झालेला आहे। त्यामुळे आज अखेर अशा प्रकारची घोषणा या पत्राद्वारे केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं या 12 बँकेत जर कर्ज काढलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांचं आता कर्ज माफ केलं जाणार आहे। बघा आता कोणकोणत्या 12 बँकेत तुम्हाला या कर्जमाफीची घोषणा झाली आहे, सर्वांनी लक्ष देऊन इथे बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, या पत्रामध्ये स्पष्टपणे 12 बँकांची नावे सांगितली आहेत। तर ती 12 बँका कोणकोणत्या असणार आहेत शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या 12 बँकेतून कर्ज जर घेतलेलं असेल तर तुमचं सुद्धा सरसकट कर्ज आता माफ होणार आहे। तर ते कर्ज किती रुपयांचं आणि किती लाखांचं आता माफ होणार आहे हे सुद्धा या पत्रामध्ये सांगितलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचं आहे की आता कोणकोणत्या त्या 12 बँकेतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे। अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आता शेतकरी वर्गासाठी आली आहे। त्यामुळे या पत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हणले आहे आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। कोणत्या त्या 12 बँका आहेत ज्या 12 बँकेतील आता कर्ज माफ होणार आहे, सर्व शेतकऱ्यांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शेतकऱ्यामुळेच आपण सत्तेत आलेलो आहोत। त्यामुळे निवडणुकीच्या आधी आपण जे शेतकऱ्याला वचन दिले होते की आम्ही सरसकट कर्ज माफ करू, तर ते कर्ज आता आपण देणार आहोत। आजपासून ही कर्जमाफी माफ करण्यात येत आहे। इथून पुढे पुढील 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने राज्यातील 28 जिल्ह्यामध्ये हे सरसकट कर्ज वाटप आता होणार आहे। परंतु यामध्ये शेतकरी मित्रांनो एक प्रॉब्लेम झाला आहे। तो प्रॉब्लेम म्हणजे फक्त आता या 12 बँकेतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। तर त्या 12 बँका कोणकोणत्या असणार आहेत, सर्व शेतकऱ्यांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। कारण या 12 बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुमचं सुद्धा कर्ज माफ केलं जाणार आहे। त्यासाठी तुम्ही या 12 बँकेतून कर्ज घेतलेलं असलं पाहिजे तरच तुमचे कर्ज माफ होणार आहे असं स्पष्टपणे या पत्रामध्ये लिहिलेले आहे। त्यामुळे कोणकोणत्या 12 बँका असणार आहेत ज्यामधून तुम्ही कर्ज घेतला आहे का, सर्व शेतकऱ्यांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। आज तुमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस असणार आहे। गेले 3 ते 4 वर्षापासून शेतकरी वर्ग हा कर्जमाफीची घोषणेची वाट बघत आहे। तर अखेर आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू अशा प्रकारची घोषणा निवडणुकीच्या आधी सर्व वरिष्ठ नेत्यांनी म्हणजेच उपमुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्र फडणवीस होते, त्यानंतर अजितदादा पवार होते व मुख्यमंत्री म्हणजे निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, यांनी घोषणा केली होती की आम्ही सरसकट कर्ज माफ करू। तर तो आज सोन्याचा दिवस उघडला आहे। ते म्हणजे आज अखेर घोषणा झाली आहे। तुमचे 12 बँकेत जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज माफ होणार आहे। आजपासून पुढील 5 दिवसात राज्यातील या 28 जिल्ह्यामध्ये हे कर्ज वाटप आता होणार आहे। यासाठी सर्वात महत्त्वाच्या 12 बँका निवडल्या आहेत। या 12 बँकेतून तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता तुमचे कर्ज जे आहे तर ते माफ होणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या 12 बँका ज्या आहेत या पत्रामध्ये कोणत्या 12 बँका सांगितल्या आहेत सर्व शेतकऱ्यांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे।
या पत्रामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्री यांची सही सुद्धा झालेली आहे आणि त्यावर स्पष्टपणे लिहिलेलं सुद्धा आहे राज्यातील या 36 जिल्ह्यापैकी 28 जिल्ह्यामध्ये हे कर्ज माफ केले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकेतील कर्ज घेतले आहे हे सुद्धा पाहणं आता फार महत्त्वाचं ठरणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे बघा आता कोणकोणत्या 12 ज्या बँका आहेत महत्त्वाच्या त्या आता कोणत्या आहेत बघा। शेतकऱ्यांसाठी 2025 मध्ये सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आली आहे। तुम्हाला आता जे कर्जमाफीची तुम्ही सारखं वाट बघत होता तर अखेर त्या कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी एक पत्र लिहून कृषी विभागाला तशा प्रकारची आता सूचना दिली आहे की आता राज्यातील या 28 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे। तर ते आजपासून पुढील 5 दिवस टप्प्याटप्प्याने प्रत्येक दिवसाला 5 जिल्ह्यामध्ये हे कर्ज माफ होणार आहे। म्हणजे पुढील 5 दिवसात टोटल 28 जिल्ह्यातील या 12 बँकेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे तर त्यांचं कर्ज माफ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता या कर्जमाफीच्या गोष्टीतून अनेक शेतकरी अपात्र देखील होणार आहेत। बघा कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारने फक्त आता या 12 बँकाच निवडल्या आहेत। या 12 बँकेमध्ये तुम्ही जर कर्ज घेतले असेल शेती पिकासाठी तरच तुम्हाला आता याचा लाभ होणार आहे असं स्पष्टपणे या पत्रामध्ये म्हणलं आहे। शेतकरी वर्ग हा अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या घोषणेची वाट बघत होता तर अखेर तो दिवस आज सोन्याचा दिवस उघडला आहे। आजच मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे पत्र कृषी मंत्र्यांना दिलेले आहे। आता तुमचे कर्ज जे आहे ते सरसकट 100% माफ होणार आहे। परंतु यासाठी 36 जिल्ह्यापैकी 8 जिल्हे 36 जिल्ह्यातून वगळण्यात आले आहेत आणि 28 जिल्ह्यामध्ये हे कर्ज आता माफ केले जाणार आहे। या पत्रामध्ये अशा प्रकारे स्पष्टपणे 28 जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत आणि कोणत्या 12 बँकेमध्ये हे कर्ज माफ केले जाणार आहे याची सुद्धा सविस्तर माहिती या पत्रामध्ये सांगितली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या त्या 12 बँका आहेत सर्व शेतकऱ्यांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे कारण या 12 बँकेतील कर्ज माफ होणार आहे। या 12 बँकेत जर तुमचे कर्ज नसेल, बघा या 12 बँकेत तुमचे खाते नसेल, या 12 बँकेत जर तुम्ही कर्ज घेतले नसेल तर तुमचे कर्ज माफ होणार नाही। मग कोणत्या त्या 12 बँका आहेत ज्यामधून तुम्ही कर्ज घेतलेलं असायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे। 12 बँकेत जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही, तुम्हाला हे कर्ज माफ केले जाणार आहे। आता ओळीने तुम्हाला 12 बँकांची नावे ते सांगतो, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे। या 12 बँकेमध्ये तुमच्या बँकेचं खातं आहे का बघायचं आहे ज्यामध्ये तुम्ही कर्ज घेतला आहे। बघा लक्ष देऊन सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, प्रत्येक पॉइंट ना पॉइंट आता महत्त्वाचा असणार आहे। बघा मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, सर्व टीव्ही चॅनलला आणि बातम्यामध्ये सकाळपासून ही बातमी पसरत आहे की आता शेतकऱ्यांचे कर्ज जे आहे ते माफ झाले। तर सर्वांनी तुम्ही टीव्ही चॅनलला वगैरे न्यूजमध्ये पाहिलं सुद्धा असेल, त्यामुळे कर्जमाफीची घोषणा अखेर झालेली आहे। तर बघा सकाळपासून अनेक टीव्ही चॅनलला पण फिरत होते की बघा अनेक दिवसापासून अशा पण बातम्या येत होत्या की निवडणुकीच्या आधी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु निवडून आल्यानंतर सरकार हे पलटी मारत आहे। तर हे सरकारला वाईट वाटलं आणि त्यामुळे सरकारने आज हा मोठा निर्णय घेतला आहे। आजपासून प्रत्येक दिवसाला 5 जिल्हे असे बघा, प्रत्येक दिवसाला 5 जिल्हे, इथून पुढे आज उद्या परवा असं 5 दिवस प्रत्येक दिवसाला 5 जिल्हे असे 28 जिल्ह्यामध्ये हे कर्जमाफीची घोषणा झाली आहे। बघा 36 जिल्हे आहेत त्यापैकी 8 जिल्हे वगळण्यात आले आहेत। 8 जिल्हे कोणकोणते वगळले आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर कोणत्या त्या 12 बँका आहेत बघा, तुम्हाला ओळीने 12 बँकांची नावे मी सांगणार आहे, सर्व शेतकऱ्यांनी इथे काळजीपूर्वक बघायचं आहे। अत्यंत आनंदाची बातमी आणि मोठी बातमी, खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून या कर्जमाफीच्या संदर्भात एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय आता मान्य केला आहे। याबद्दलचे एक पत्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः कृषी विभागाला दिलेले आहे। त्यामुळे तुम्हाला अखेरी कर्जमाफीची घोषणा आता झालेली आहे, कारण हे पत्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः कृषी विभागाला दिले आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे पत्र म्हणल्यावर कृषी विभागाला ते मान्य करावेच लागते।
त्यामुळे तुमचे कर्ज हे माफ झाले आहे। कोणत्या 12 बँका आहेत आणि कोणत्या 28 जिल्हे आहेत तुम्हाला ओळीने मी आता सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तसेच मित्रांनो, आता या पत्रामधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ती म्हणजे निवडणुकीच्या आधी या सरकारने म्हणले होते की पुढील 5 वर्षे तुम्हाला शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही। तर शेतकऱ्यांसाठी आता या पत्रामधील महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की त्यामध्ये आता तुम्हाला पुढील 5 वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही, हे सुद्धा या पत्रामध्ये मान्य केले आहे। त्यामुळे आता तुम्हाला 12 ज्या बँका आहेत तर त्या 12 बँकेत तुमचं कर्ज तुम्ही घेतलेलं असलं पाहिजे। तर त्या 12 बँका कोणकोणत्या असणार आहेत तुम्हाला ओळीने मी सांगतो। तर त्या 12 बँका आणि तुम्हाला 28 जिल्ह्यांची मी ते नावे सांगतो आणि त्यानंतर कर्जमाफीच्या 12 बँकात कोणत्या निवडल्या आहेत तर ते तर सांगतो। सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला आता पहिल्यांदा ओळीने 28 जिल्हे सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला बघा 28 जिल्हे सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। 28 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघायचा आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला 12 बँका सांगतो। 12 बँकेमध्ये जर या पत्रामध्ये 12 बँकेतील जर कोणत्याही बँकेत जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्हाला हे कर्ज माफ झाले असं तुम्ही ठरवायचं आहे। तर बघा आता ओळीने तुम्हाला हे जिल्हे सांगतो, सर्वांनी तुमचा जिल्हा यामध्ये आहे का आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता जिल्हे बघा सांगतो, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आता कर्ज माफ होण्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आता या 12 बँकेत कर्ज घेतलेलं असावं तर त्या बँका आता ओळीने सांगतो। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। 12 बँकांची नावे सांगतो बघा। पहिली जी बँक आहे ती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर दुसरी जी बँक आहे ती म्हणजे IDBI बँक, त्यानंतर तिसरी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर चौथी बँक आहे HDFC बँक, पाचवी बँक आहे ज्यामधून तुम्ही कर्ज घेतलेले पाहिजे तर ती म्हणजे युको बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर प्रायव्हेट जी बँक आहे जी सर्वांना स्वस्त मध्ये कर्ज देते ती म्हणजे ICICI बँक। यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आता या कर्जमाफीचा फायदा होणार आहे अशी मोठी अपडेट आता समोर आली आहे। तशाच प्रकारचे तुम्हाला दररोज व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।